हंसी आती है खानों के बारे में सोच के। बॉलीवुड के 3 खान पहले मेरे को भड़वे लगते थे, अभी मेरे को भड़वे लगता है। आई एम सॉरी अगर किसी को मैं ऑफेंड कर रही हूँ, एक्चुअली आई एम नॉट, क्योंकि इतने देशद्रोही लोग मैंने नहीं देखे भाई, और इतने हिपोक्रेट है ना, एक नंबर के। पुण्यातल्या लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शर्मिष्ठा पनोलीनं आपल्या वयाच्या आपल्या IQच्या पलीकडे जात सुसंस्कृतपणाचा उंबरठा ओलांडत जे काही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलं होतं ते अगदीच अयोग्य होतं असं मी म्हणणार नाही। एक भाषा वगळली तर भावना चुकीच्या नव्हत्या। खान मंडळी चुतिया आहेत या वाक्यापर्यंत ठीक होतं, पण पुढे ती वाहवत गेली, यात वाद नाही। शर्मिष्ठानं जे केलं ते चुकीचं होतं, पण शर्मिष्ठासोबत जे होतंय ते योग्य आहे का? आता मी या विषयावर बोललो तर अनेकांना वाटणार आहे की आले हे हिंदू एक्स्ट्रीमिस्ट, यांना काही चान्सच हवा असतो मुसलमानांना शिव्या घालायला। पण नाही मित्र, मी हा व्हिडिओ मुसलमानांना ते काय आहेत हे पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी किंवा माझ्या फेसबुकवरच्या सपोर्ट शर्मिष्ठा या अभियानाला पाठिंबा द्या हे सांगायला करत नाहीये। तर शर्मिष्ठाला ज्या पद्धतीने अटक केलेली आहे ती पद्धत चुकीची आहे। एंटायर सिनेरिओ इज एथिकली रॉंग, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक भारतीय हे मुसलमानांच्या डबल स्टँडर्डचा अनुभव घेत होतेच। म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्तान जिंकलं की इकडे फटाके वाजतात, इथल्या मोहल्ल्यांमध्ये फटाके फोडले जातात, वर्षानुवर्ष पाहतोय। पण अझरबैजान, तुर्कस्तान अशा लांडग्यांच्या देशांनाही त्यांच्या भाईबंधांचा आलेला पुळका पाहिला ऑपरेशन सिंदूर दरम्यान। परदेशात असूनही जेव्हा हे सगळे कटमुल्ले एकवटतात तेव्हा त्यांना समज द्यायला आपल्या भारतातून एक तो ओवेसी वगळला तर दुसरा माईचा लाल पुढे आला नाही कोणी। ज्या 100 करोड हिंदूंच्या 1-1 रुपयांवर बॉलिवूडी खानावळीचे 100 करोडचे क्लब्स उभे राहतात, त्या खानावळीनं तोंडात वजनदार चोखणं घेतल्यासारखं मौन बाळगलेलं सगळ्यांनाच खुपलेलं होतं। पण शर्मिष्ठाने खानावळीला टार्गेट करताना नबी की शान में गुस्ताखी कर डाली। विषय असा आहे की या कांड्यांच्या लेंड्यान एवढ्या मिनी कांड्या आपल्या व्हॉट्सअपला आपला सख्खा बाप सोडून औरंगजेब आमचा बाप होता असली स्टेटस ठेवतात। त्यात बाप अखेर बाप होता असं बोलून छत्रपती संभाजी महाराजांवर अश्लाघ्य टिप्पणी करतात। यांच्या आयशीलाही वर्षानुवर्ष कोडं असलेला माहीत नसलेला बापूस आपल्या लेकानं शोधला शेवटी असं समाधान वाटत असतं। मिसरूडही न फुटलेली नाबालिग अवलाद आमच्या प्रभू श्रीरामावर, देवी देवतांवर नको ते बोलतात लिहितात। एक भोसरीचा तर मंदिरात शिरून दगडी मूर्तीशी अश्लील चाळे करून गेला। 2 दिवस आक्रोश झाला, पुढे काय झालं ते आम्हाला माहीत नाही। या नराधमांना अटका झाल्याचं मला तरी आठवत नाही, आणि या कांड्यांना एवढ्या तातडीनं अटक तर हिंदूंना स्वप्नवतच आहे जेवढ्या तातडीनं शर्मिष्ठा पनोलीला अटक झालेली आहे। ही उदाहरणं मी लोकल लेवलची दिली, पण आज देश पातळीवर काय चाललंय? 1.5 वर्षांआधी घडलेला प्रसंग। टीव्ही डिबेटमध्ये एका मूल्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना इस्लामिक धर्मग्रंथात हदीस काय जे आहे त्याच्यात लिहून ठेवलेला एका परिच्छेदाचा संदर्भ देत त्या बिचारा नुपूर शर्मानं जे वक्तव्य केलं होतं यांच्या स्वर्गस्थ प्रेषिताच्या विवाहासंदर्भात, त्यावरून केवढा गोंधळ झाला। नबी की शान में गुस्ताखी म्हणत सर तनसे जुदा फतवे निघाले। त्या दिवसापासून नुपूर शर्माचं सार्वजनिक जीवन संपलं, तिचं राजनैतिक जीवन, ते राजनैतिक महत्वाकांक्षा संपल्या। तिला संविधानाचं लाल बुक दाखवून कायद्याचा बडगा दाखवला गेला। नुपूर शर्मा आजही भूमिगत आहे, म्हणून ती जिवंत तरी आहे। देशभरातल्या मुसलमानांमध्ये तिचं मुंडकं छाटण्याची स्पर्धा लागली, अहमहिकाच लागली होती। आज नुपूर शर्मानंतर ही दुसरी हिंदू तरुणी आहे शर्मिष्ठा पनोली, जिच्या जीवावर अख्ख्या जगातला मुसलमान उठलेला आहे। पण ज्या बंगालमध्ये शर्मिष्ठाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्या बंगालमध्येच मुर्शिदाबाद आहे, जिथला हिंदूंच्या विरोधातला हिंसाचार ताजा आहे। मुर्शिदाबाद म्हणजे बांगलादेश वाटावा, आणि बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंना टार्गेट करून मारून टाकलं जात आहे, हिंदू स्त्रियांवर बलात्कार होत आहेत, हिंदूंची घरं लुटली जात आहेत, त्याप्रमाणेच मुर्शिदाबादमध्ये हिंदूंचं शिरकाण झाल्याचं आपण पाहिलंय। वक्फ बिलाच्या विरोधात तिथले भिकमंगे कांडे जमा झाले आणि त्यांनी विनाकारण हिंदूंची घरं टार्गेट केली। तिथल्या बेतबोना नावाच्या गावातली हिंदूंची 113 घरं एका रात्रीत जाळून टाकली, त्यांना गावातून हाकलून दिलं हिंदूंना, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार केले, 10-12 वर्षांच्या लहान लहान पोरींनाही सोडलं नाही। पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानो यांनी त्यावर साधा सहानुभूतीचा शब्द देखील उच्चारला नाही। उलट या घटनांमागे बीजेपीच आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी हे सगळं केलं असा गंभीर आरोप लावला। अर्थात बंगालमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू विरोधाचं पेव फुटलंय ते पाहता त्या राज्यात
राष्ट्रपती शासन लावायला हवं होतं, पण तिथं अशा लोकांना मदत करायला आमची न्यायसंस्था तत्पर असते. त्यामुळे मोदीही हतबल आहेत. तिथं दंगे भडकलेले असताना बघ्याच्या भूमिकेत असणाऱ्या आणि आपल्या या वागण्यानं हायकोर्टाकडून फटकारले जाणाऱ्या याच बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठाला मात्र गुडगावमधून अटक केली. केवढी ही कार्यतत्परता नाही का. एफआईआर महुआ मित्र के खिलाफ था. माता काली के ऊपर कितना घटिया टिप्पणी किया, कोई एक्शन हुआ? उनके एमपी सायनी घोष महादेव को लेकर क्या पोस्ट किया, कोई एक्शन हुआ? फिराद हकीम के खिलाफ इतना एफआईआर हुआ, कोई एक्शन हुआ? एक्शन जो सनातनी है उनका ऊपर होता है, और यहाँ सनातनी का गाली देना लाइसेंस है. देखिए, उनका टिप्पणी का साथ मैं कोई मंतव्य नहीं करूंगा, लेकिन ये लोग जो कर रहा है एपीजमेंट पॉलिटिक्स कर रहा है. एक खास समुदाय जिनका उनका वोट बैंक है, उनको तुष्टीकरण करने के लिए कर रहा है. महुआ मित्र जब माता काली को, मां तारा को टॉक शो में सीधा गाली दिया, 200 एफआईआर हुआ, कोई एक्शन हुआ? नहीं हुआ. ये अपीजमेंट का राजकारण है. शुभेंदू अधिकारी यांनी ममता बानूच्या न्याय प्रक्रियेबद्दल आणि सत्ता राबवण्याबद्दल जे आपलं मत मांडलंय ते एकदम योग्य आहे. ममता बॅनर्जीच्या पक्षाची खासदार महुआ मोइत्रा आणि सायनी घोष या हिंदू असून हिंदूंच्या देवी देवतांबद्दल वाईट साईड बोलतात. त्याने कुठल्या हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि त्याने तक्रार केली तरी त्यांच्यावर एफआयआर मात्र होत नाही. तृणमूलचाच फिराद हकीम नावाचा नेता जो उघड हिंदूंच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य करतो, त्याच्यावर एकही एफआयआर झालेला नाही. पण शर्मिष्ठावर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर तिला पकडायला पुणे आणि गुडगावला पोलीस रवाना होतात. हेच कलकत्ता पोलीस. गुडगावला तिला अटक होते, कोलकात्याला आणलं जातं, कोर्टासमोर पेश केलं जातं. 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली जाते. एका 22 वर्षांच्या हिंदू पोरीच्या वक्तव्यावर एवढी तत्परतेने कारवाई आणि आमच्या सनातनी विचारांवर हे कांडे येतात आता तंगडं वर करून जातात. त्यांच्यावर कारवाई करायला यांच्या जीवावर येतं. हिंदुस्थान नाव असलेल्या देशात जिथं हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांचं सरकार आहे, त्या देशात असा भेदभाव सर्रास होताना दिसतोय. हे लोक प्रचंड लबाड आहेत. ब्रिटिशांकडे वेगळं इस्लामिक राष्ट्र मागितलं, पण मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर सगळे स्थलांतरित झालेले नाहीत. द्विराष्ट्र सिद्धांतावर यांचा विश्वास होता, पण आता ते बाबासाहेब का संविधान पुढे करत असतात. हे तेच लाल बुक आहे जे बाबासाहेबांनी लिहिलंय, ज्यांनी अजून एक पुस्तक लिहिलेलं आहे, पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया, ज्यात त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलंय की भारतातला शेवटचा मुसलमान जोवर पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानातला शेवटचा हिंदू जोवर भारतात परत येत नाही तोवर या फाळणीला काहीच अर्थ नाही. या पुस्तकातल्या पृष्ठ क्रमांक 123 वर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, मुस्लिमांनी भारतात राहू नये. पृष्ठ क्रमांक 125 वर लिहिलंय, मुस्लिम हे भारतासाठी धोका राहतील भविष्यात आणि भारतात जातीय दंगली घडवत राहतील. पृष्ठ क्रमांक 233 आणि 234 यावरचा जो काही मजकूर आहे त्यात लिहिलंय, मुस्लिम समाज सुधारणा आणि विज्ञानाचे प्रखर विरोधक आहेत. पृष्ठ क्रमांक 294 वर मुस्लिम त्यांच्या शरिया कायद्याला कायदा आणि भारतीय राज्यघटनेपेक्षा वरचढ मानतील. पृष्ठ क्रमांक 297 भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी मुस्लिम जातीय दंगली घडवत राहतील. पृष्ठ क्रमांक 303 मुस्लिम भारतातील हिंदूंचे सरकार कधीही स्वीकारणार नाहीत. पृष्ठ क्रमांक 332 वर लिहिलंय, मुस्लिम हे कधीच देशभक्त असू शकत नाही. मुसलमान नेमके कसे आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा असं जाहीरपणे मांडणारे हे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. आणि ही गोष्ट मुसलमानांना माहीत नाही असं होणार नाही. ते बऱ्याच पुस्तकं वाचतात, बऱ्याच पुस्तकांचे दाखले देतात, पण त्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजाची दिशाभूल करून हिंदूंच्या विरोधात त्यांना उभं करण्यासाठी जय भीम जय भीमचा नारा द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आमचे काही बांधव आहेत ते भुलतात या नाऱ्याला. या नाऱ्यामागचं आणि संविधानाला मेरे बाबासाहेब का लिखा संविधान वगैरे बोलून त्यांना त्यांची पोळी भाजायची. कळलं का? पण दुर्दैव बघा, बाबासाहेब जे सांगून गेलेत ते जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून काही बेगडी संविधान प्रेमी हे नेहमीच मुसलमानांची कड घ्यायला धावून जातात. आजकाल कुठेही खुट्ट झालं की हे गळे काढतात, संविधान खतरे में. त्या सगळ्या बडबुंजांना मला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं हिंदूंच्या देवी देवतांवर अश्लाघ्य भाषा वापरून काहीही बोललं तर ब्लास्फेमी होत नाही?
ईशनिंदा होत नाही, तर मग नबीवर एखाद्या हिंदूने टीका केली तर सर तन से जुदाचा फतवा कसा काढला जातो? जे डबल स्टँडर्ड लोक, त्यांची वेळ आली की बकरा कापायचा सुरा पाजळतात आणि हिंदूंच्या वेळी मात्र त्यांना संविधान आठवतं. हा दुटप्पी कायदा या देशातला जो काही हिंदू आहे तो अजून किती दिवस खपवून घेणार आहे मला माहीत नाही. शर्मिष्ठाने जे विवादित वक्तव्य केलंय त्याआधी जी गालीगलोच केली आहे ती समर्थनीय नाहीच आहे. चुत्याला चुतिया म्हटलं तो बिघडलं कुठे, पण तरी आपण त्याचं समर्थन नाही करत. पण 56 इंची छातीच्या सरकारकडून असा डबल ढोलकीपणा अपेक्षित नाही आपल्याला. जर शर्मिष्ठावर गुन्हा दाखल होऊन तिला तातडीनं अटक होत असेल तर याच न्यायानं फिराद हकीमलाही उचला, त्या महुआ मोइत्रालाही तुरुंगात डांबा. ममता बॅनर्जीला अख्ख्या हिंदुस्थानातल्या हिंदूंची नाक घासून माफी मागायला लावा. मुर्शिदाबाद मालदामधल्या हिंदू लेकी बाळींवर हात टाकणाऱ्या लसणीजांची बोंड छाटून टाका. मावळातल्या शिवमंदिरातल्या अन्नपूर्णेच्या मूर्तीला भ्रष्ट करणाऱ्याची दुबार सुनता करा. हे जोवर होत नाही तोवर शर्मिष्ठाला तुरुंगात डांबण्याचा नैतिक अधिकार कुठल्याच सरकारला आणि कुठल्याच कोर्टाला देखील नाही.